नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही मस्त असे धोंडे बनवले होते. मग त्यासाठीच मी पुरणाची डाळ शिजवून घेतली व त्यामध्ये साखर खालीच मिक्स करून घेतली. कारण आपण खाली जर साखर मिक्स केली तर पुरण खूप छान बनतं. म्हणूनच मी पुरण मिक्स केलं. तोपर्यंत सासूबाईंनी चूल पेटवली आणि लाईन गेल्यामुळे त्यांनी चुलीवरच पुरण बनवलं. मग त्यानंतर मी म्हटलं चला आता आपण तिखट वरणाची तयारी करू. मग त्यासाठीच मी खोबरं, कांदा आणि लसूण वगैरे सर्व कुटून घेतलं आणि थोडासा कढीपत्तासुद्धा घेतला. आणि हे बघा एवढा मोठा असा लसूण टाकला होता मी, कारण त्या लसूण जास्त वापरल्याने खूप चविष्ट असं तिखट बनतं. आणि तुम्ही आत्तापर्यंत धोंडे बनवली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आमच्या इकडे असे म्हणतात की धोंड्याच्या महिन्यामध्ये देवाला 3 वेळा धोंडे करून ठेवावे, नैवेद्य दाखवावा. म्हणूनच आमची आता ही दुसरी वेळ आहे बनवण्याची. मग मी ते सर्व केलं व छान असं तिखट वरण बनलं होतं. एवढा छान सुगंध येत होता की मी काय सांगू तुम्हाला. मग त्याच्यानंतर मी लगेचच कढईवरती ठेवली व कुरवड्या आणि धोंडे बनवले होते सासूबाईंनी, ते मी तळून घेतले. आणि त्यानंतर मग लगेच डाळसुद्धा धुवून घेतली. मुगाची डाळ भिजू घातली होती भज्यासाठी, म्हणूनच ती पण अशी छान प्रकारे धुवून घेतली व त्यामधील जे वरची साल होती मुगाच्या डाळीची ती सर्व काढून टाकली. आणि मग मिक्सरला डाळ फिरवून मस्त अशी बारीक करून घेतली. तोपर्यंत सासूबाई इकडं भज्याची तयारी करत होत्या व त्यांनी मग ते सर्व चिरलं व त्यानंतर त्यांनीच भजीसुद्धा बनवली. आणि आमच्या घरी मुगाची भजी सर्वांना खूप जास्त आवडतात, म्हणून आम्ही जास्त तीच बनवतो. आणि त्यानंतर मग भातसुद्धा राहिला होता टाकायचा, म्हणून सासूबाई भजी बनवत होत्या तोपर्यंत मी भातसुद्धा टाकून घेतला व त्यानंतर सर्वांना जेवायला वाढला. असं केलं आम्ही. धोंडे जेवण भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.